सर्वसाधारणपणे कर्क रास म्हणजे आईसारखी प्रेमळ, मायाळू व काळजी करणारी रास. सेवा करणे व दुसऱ्यांना मदत करणे हा या राशीचा स्वभाव. कोणत्याही बाबतीत व्यवहार न बघता भावनिक दृष्टिकोनातून विचार करणे हे या राशीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करेल तिच्यासोबत मरेपर्यंत एकनिष्ठ राहील. कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल तिच्यासोबत मरेपर्यंत प्रामाणिक राहील. प्रेमात व संसारात आपल्या जोडीदाराला धोका देणे व विश्वासघात करणे हे कर्क राशीच्या व्यक्तीला कधीच जमत नाही. आणि नकळत परिस्थितीमुळे जर कधी धोका द्यावा लागलाच तर त्यानंतर कर्क राशीची व्यक्ती मनातून स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. पैशापेक्षा प्रेम, फायद्यापेक्षा माणसे मेहेत्वपूर्ण समजणारी एकमेव रास म्हणजे कर्क रास. मित्र मैत्रीण, प्रियकर प्रेयसी, पती पत्नी यांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी एकमेव रास म्हणजे कर्क रास. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या षडविकारांना जिंकणारी एकमेव रास म्हणजेच कर्क रास. अनैतिक विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणातील स्त्री पुरुषांच्या राशी पाहिल्या तर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये कर्क राशीच्या लोकांचे प्रमाण खूपच कमी आहे. आणि जे कर्क राशीचे लोक यात दिसून येतील ते इमोशनल ब्लॅकमेल झाल्याने फसवून नाईलाजास्तव मनाविरुद्ध गुंतलेले असतात. कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराचा विश्वासघात करून स्वतःहून अनैतिक विवाहबाह्य संबंध कधीच निर्माण करत नाहीत, तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांचे मागे फिरण्याचे सर्व मार्ग बंद करून त्यांना गोड बोलून फसवून अनैतिक विवाहबाह्य संबंध निर्माण करण्यास भाग पाडले जाते. आता स्वभाव व वागणे बोलणे यानुसार प्रत्येक राशीची माहिती घेतली तर कर्क राशीसाठी कोणत्या राशीची व्यक्ती सर्वात जास्त योग्य आहे हे लक्षात येईल. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील पहिला भाव म्हणजे आपण असतो आणि 7वा भाव हा आपल्या वैवाहिक जोडीदाराचा असतो. जर समजा आपण आपली राशी कर्क आहे असे समजले आणि त्यानुसार कुंडली मांडली तर कर्क राशीच्या कुंडलीत 7व्या भावात मकर ही राशी येते. म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लग्न व संसार करण्यासाठी मकर राशीची व्यक्ती सर्वात जास्त प्रमाणात उपयुक्त व मेहेत्वपूर्ण ठरते. आता हा ज्योतिषशास्त्रातील नियम दैनंदिन जीवनात कसा अनुभवायला येतो हे आपण पाहूया. आपण वर कर्क राशीची वैशिष्ट्ये पाहिली. आता आपण मकर राशीची वैशिष्ट्ये पाहूया. मकर राशीवर शनी ग्रहाची मालकी आहे. मकर रास ही जीवनातील कोणत्याही बाबतीत भावनिक दृष्टिकोनातून विचार करत नाही तर व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करत असते. मकर राशीच्या व्यक्ती प्रेम व संसार करताना सुद्धा व्यावहारिक विचार करत असतात. भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणताही निर्णय घेणे अशी चूक मकर राशीची व्यक्ती कधीच करणार नाही. योग्य काय व अयोग्य काय, बरोबर काय आणि चुकीचे काय, चांगले काय आणि वाईट काय यांची माहिती मकर राशीच्या व्यक्तीला जन्मजात असते. मकर राशीच्या व्यक्तीला अन्याय झालेला कधीच खपत नाही. जेथे अन्याय होईल, चुकीचे, वाईट असेल तेथे मकर राशीची व्यक्ती त्याविरुद्ध उभी राहून संघर्ष करताना तुम्हाला दिसेल. अन्याय, अत्याचार, फसवणूक, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्या जर तुम्ही पाहिल्या तर त्यामध्ये मकर राशीच्या व्यक्ती जास्त प्रमाणात असल्याचे तुम्हाला दिसून येईल. भावनिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती फसू शकते किंवा तिला फसवले जाण्याची शक्यता सर्वात जास्त प्रमाणात असते, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती कधीच फसू शकत नाही किंवा तिला फसवले जाण्याची शक्यता सर्वात कमी प्रमाणात असते. संसार करत असताना भावना जेवढी आवश्यक आहे तेवढाच व्यावहारिक दृष्टिकोन पण आवश्यक असतो. म्हणजेच 50% भावना आणि 50% व्यवहार आवश्यक असतो. संसारात केवळ हृदय महत्त्वपूर्ण नसते तर मेंदू पण महत्त्वपूर्ण असतो. ज्या संसारात मेंदू व हृदय हे दोनही काम करत असतात तोच संसार सर्वात जास्त यशस्वी ठरतो. म्हणूनच कर्क राशीची पत्नी व मकर राशीचा पुरुष किंवा कर्क राशीचा पुरुष व मकर राशीची पत्नी ही जोडी आपला संसार यशस्वीपणे करून दाखवू शकतात. निसर्गाचा नियम आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट ज्या व्यक्तीकडे आहे तिच्याकडे आपण आपोआप आकर्षित होतो.
पुरुषाकडे असणारा निर्भयपणा, पराक्रम, शौर्य हे कोणत्याही स्त्रीला आवडते, कारण या गोष्टी स्त्रीकडे नसतात. तर स्त्रीकडे असणारा नाजूकपणा, सौंदर्य या गोष्टी पुरुषाला आवडतात, कारण त्या गोष्टी पुरुषाकडे नसतात. याच नैसर्गिक नियमानुसार कर्क राशीकडे प्रेमळपणा, हळवेपणा आणि भावनिक दृष्टिकोन असतो, तर मकर राशीकडे कठोरपणा, व्यावहारिक दृष्टिकोन असतो. कर्क राशीकडे व्यावहारिक दृष्टिकोन नसतो आणि मकर राशीकडे भावनिक दृष्टिकोन नसतो. म्हणून तर या दोन राशी एकमेकांकडे नैसर्गिक नियमानुसार आकर्षित होतात. त्या एकमेकांसाठी पूर्व योग्य आहेत. म्हणून कर्क आणि मकर राशी या दोन्ही राशी मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी सर्वोत्तम जोडी समजली जाते. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.